नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा मधूच्या रूममध्ये तिला थँक्स म्हणण्यासाठी आलेली असते. तर मधू तिला विचारते थँक्स कशासाठी. तर कृष्णा म्हणते आपल्याला पूजापाठ वगैरे अजिबात आवडत नाही आणि तू त्याची तयारी करण्याची जबाबदारी सगळी तुझ्यावर घेतली म्हणून थँक्यू. ती मधूला म्हणते तू इथे कशी राहती रे फ्रेंड. हे तर ड्रामा सेंटर आहे, दिवसभर नुसती बक चालू असते. आपण तर इथून कधी कल्टी मारतो असं झालं आपल्याला. तर मधू म्हणते मग हे मला का सांगतेस, राघवला सांग ना. तर कृष्णा म्हणते आपण तर त्याला सांगणारच आहे ना, पण तू आपली फ्रेंड आहे ना, म्हणून आपण इथे येऊन आपल्या मनात जे काही आहे ते तुला सांगतो. कृष्णा मधूला विचारते तू आपल्या डीलबद्दल तुझ्या पार्टनरशी बोलली का. तर मधू म्हणते तुला का इतकी घाई झालीये. तर कृष्णा म्हणते घाई आणि आपल्याला अजिबात नाही, आपल्याला तर ती लहान मुलं अजिबात आवडत नाहीत. आपण त्यांच्यापासनं 4 हात लांबच असतो. दिवसभर त्यांची नुसती बकबक चालूच असते. असं वाटतं एखाद्या किरकिऱ्या पोराला घ्यावं, संडासात लॉक करावं. असंच काही म्हणत असते. तर मधू तिला गप्प करते. ती मधूला म्हणते घाई आपल्याला नाही झाली, घाई ती गोदामावशी आहे ना तिला झालीये. गोदामावशी एकटी आहे, तिचं कोणीच नाहीये या जगात. मग आपण तिला सोडून कुठेच जाऊ शकत नाही ना. एकदा का तू तिला पोरगी दत्तक दिली की आपण फ्री बर्ड. तर लगेच मधू विचारते तू कुठे जाणार आहेस. तर कृष्णा म्हणते आपण फिल्म थिएटरिंगमध्ये जाणार आहे, आपण टॉपची हिरोईन होणार आहे आपल्या सल्लू बरोबर. तर मधू हसायला लागते. तर कृष्णा विचारते तुला आपल्यावर कॉन्फिडन्स नाहीये का. तर मधू म्हणते मला तुझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे, तू उत्तम अभिनेत्री होशील. तर कृष्णा म्हणते चेष्टा करतीयस ना तू माझी. तर मधू म्हणते मी का चेष्टा करेल तुझी. तर कृष्णा म्हणते तू आपलं काम तेवढं लवकर फटाफट करशील ना. तर मधू म्हणते हो, तू जे काम सांगितलंस ते व्यवस्थित लक्षात आहे माझ्या, पण ते काम करायला जरा वेळ लागेल. आपली मैत्री आत्ता झालीये ना, मग आपल्या मैत्रीत मला कॉन्फिडन्स असायला हवा. एखाद्या लहान मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. एकदा का मला तुझ्यात आणि गोदामावशीमध्ये, स्पेशली गोदामावशीमध्ये कॉन्फिडन्स आला की ती एका लहान मुलीची व्यवस्थित काळजी घेऊ शकते असं वाटलं की मग मी तुमचं काम करेल. त्यानंतर रात्री कृष्णा रूममध्ये स्वतःशीच बोलत असते आणि म्हणत असते सिंधू असं कसं वागलीस तू, असं वागून नाही चालणार. त्याचवेळी गोदामावशी तिथे येते आणि ती तिला विचारते तू एकट्याशीच काय बोलतीयस, काय झालंय नक्की. तर कृष्णा तिला म्हणते काहीच कळत नाहीये मला, कृष्णा बनण्याचा माझा निर्णय चुकीचा होता का. रूमचा दरवाजा उघडा असतो तो गोदामावशी आधी बंद करते आणि कृष्णाला विचारते असं का वाटतंय पण तुला. तर कृष्णा म्हणते या घरात कृष्णा बनून येऊन मला किती दिवस झालेत, पण तरीही अजूनही मनासारखं यश नाही मिळालं. अजूनही माझ्या सावीबद्दल काहीच कळत नाहीये, ती कुठे आहे, कशी आहे, मधूचा पार्टनर कोण आहे, काहीच कळत नाहीये. तर गोदामावशी तिला म्हणते तुझ्या मनाची घालमेल कळतीये मला, पण असं धीर सोडून कसं चालेल. आणि गोदामावशी कृष्णाला माशाचं उदाहरण देतच तिला म्हणते तू कधी मासे पकडलेस का. तर कृष्णा म्हणते माशाचा इथे काय संबंध आहे. तर गोदामावशी म्हणते मासा पकडण्यासाठी गळाला आधी त्याच्या आवडीचा चारा लावावा लागतो आणि मग तो गळ पाण्यात टाकून तासनतास त्याची वाट पाहावी लागते, संयम ठेवावा लागतो, तेव्हा कुठे गळाला मासा लागतो. तू गळाला चारा लावलायस ना, मग आता शांत राहून गळाला मासा लागायची वाट पहा. अशा कामांसाठी शांत आणि संयमी मन लागतंय. मला माहितीये लेकराच्या भेटीसाठी तुझा जीव कासावीस झालाय, पण अजून थोडी कळ सोस. सावीला शोधण्याचा आपल्याकडे दुसरा मार्ग आहे का. नाही ना, आणि त्यात तुला पोलीसवाल्याची मदतसुद्धा घ्यायची नाही. तुला जर एकटीला सावीला शोधायचं असेल ना तर बगळ्याचं ध्यान लावावं लागेल. तर कृष्णाला थोडासा धीर येतो आणि ती म्हणते बरोबर बोलतीयस तू मावशी. मी मगाशी मधूकडे तुला मूल दत्तक हवंय त्याचा विषय काढला होता, पण ती मला म्हणाली एवढी घाई का आहे तुला. आणि बरोबरच आहे, मी जर सतत तिच्याकडे तोच विषय काढत राहिले तर तिला संशय येईल. मला सगळं कळतंय, पण तू म्हणतीयेस तसा संयमच नाहीये माझ्याकडे. खूप आठवण येते सावीची, कधी एकदा तिला समोर बघेन असं झालंय. कृष्णाने सावीचा फोटो उशीच्या कव्हरमध्ये लपवलेला असतो. तर तो फोटो घेऊन त्याकडे बघतच ती खूप भावूक झालेली असते. तर मावशी तिला विचारते तू सावीचा फोटो उशीच्या कव्हरमध्ये का लपवलायस. तर कृष्णा तिला सांगते सावीचा चेहरा बघितल्याशिवाय मला रात्री झोप येत नाही आणि राघवने आजपर्यंत 2-3 वेळा आपल्या रूमची झडती घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी नेहमी उशीच्या खाली, पांघरुणाच्या खाली काही सापडतंय का बघितलंय, पण त्यांनी कधीच उशीच्या कव्हरमध्ये नाही बघितलं.
म्हणून हा फोटो तिथे ठेवलाय. तर गोदामावशी म्हणते पोलीसवाल्याची बायको शोभतेस. सावी अगदी तुझीच सावली आहे, हसताना तुझ्यासारखीच दिसते. तर कृष्णा म्हणते या फोटोच्या आधारावरच इतके दिवस काढलेत मी. पण आता माझा धीर सुटत चाललाय मावशे. आता सावीबद्दल कळायला अजून उशीर झाला तर माझं काय होईल मला नाही माहिती. गोदामावशी तिला म्हणते तुला हिंमत हारून चालणार नाही. तुला धीर द्यायला इथे मी आहे. पण तुझी लेक एकटी आहे आणि तू जर अशी हातपाय गाळून बसलीस तर तिला कशी शोधणार आहेस. कृष्णा तो फोटो होता त्या ठिकाणी ठेवून देते आणि म्हणते मला असं हिंमत हारून नाही चालणार. डोकं शांत ठेवून मला लवकरात लवकर मधुताईंकडून सावीची माहिती काढायला हवी आणि त्यासाठी मला कृष्णाचीच मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हे नाटक मला अजूनही सुरू ठेवावंच लागेल. मधूने बाहेर कॅफेमध्ये राघवला अर्जंटली बोलावलेलं असतं. तर राघव तेथे आल्यानंतर तिला विचारतो काय झालं, काही महत्त्वाचं आहे का, तू एवढ्या अर्जंट मला बोलावलंस. तर मधू म्हणते तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, मी तुला एका कॉफीसाठी बोलवू शकत नाही का. तर राघव म्हणतो कम ऑन एनी टाईम. मधू त्याला सांगते फक्त कॉफीसाठी नाही तर मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून बोलावलंय आणि अर्थात ही गोष्ट मी घरी सांगू शकत नव्हते म्हणून इथे बोलावलंय. तर राघव म्हणतो बोल काय बोलायचंय. तर मधू म्हणते मला कृष्णा आणि आईंबद्दल बोलायचंय. आई कृष्णाला सिंधू समजायला लागल्यात. पण तुला असं वाटत नाही का आपण त्यांना खरं सांगायला हवं. तर राघव म्हणतो आत्ता आई हा धक्का सहन करू शकणार नाही. मधू त्याला म्हणत असते पण तू हे सत्य किती दिवस लपवणार आहेस, अजून लपवता येणार आहे का आपल्याला. तर राघव म्हणतो मला माहिती आहे हे डिफिकल्ट आहे परंतु अजून तसं काही ठरवलेलं नाहीये. मधू त्याला म्हणते तुझा पण प्रॉब्लेम हाच आहे की तू आईंसारखंच कृष्णाला सिंधू समजायला लागलायस आणि मला तर असं वाटतंय की तू कृष्णामध्ये इन्व्हॉल्व्ह होतोयस. राघव प्लीज लक्षात घे ती मुलगी फ्रॉड आहे. कंट्रोल युअरसेल्फ. मनाविरुद्ध लग्न करून तू आधीच एक चूक केलीयस. आत्ता तीच चूक तुला पुन्हा करायची आहे का. राघव मात्र शांत बसून फक्त ऐकत असतो. तर मधू त्याला म्हणत असते आपल्या घरी जी मुलगी आहे ती कृष्णा आहे, सिंधू नाही. त्या दोघींच्या फक्त चेहऱ्यात साम्य आहे. फक्त या रिझनमुळे तू तिच्याशी लग्न करणार आहेस का. राघव मधूला म्हणतो मी अजून काहीच ठरवलेलं नाहीये. मधू त्याला म्हणते मग ठरव ना, आईंच्या तब्येतीत आता इम्प्रूव्हमेंट आहे. त्या अजून थोड्या बऱ्या झाल्या की तू त्यांच्याशी आपल्या लग्नाबद्दल बोलशील. राघवला थोडीशी खुशी होते आणि तो मधूला म्हणतो मधू थँक्यू सो मच, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, येतो, असं म्हणून तेथून निघतो. रिषभ राघवला फोन करत असतो पण त्याचा फोन लागत नसतो. त्यावेळी कृष्णा तेथे येऊन त्याला विचारते इथे काय करतोयस तू. रेश्माची वाट बघतोयस. पण तू इथे का वाट बघतोयस, रेश्माच्या खोलीतच जा ना डायरेक्ट. तर रिषभ म्हणतो मी राघव दादाला भेटायला आलोय, तोच गायब आहे म्हणून मी आता घरी निघालो होतो. तर कृष्णा त्याला म्हणते त्या लंबूचा कारभारच ढिला आहे, तो वागतो एक बोलतो एक, आपल्याला तर कधी कधी कळतच नाही त्याच्या मनात काय चाललंय. तुम्ही दोघं एकाच घरातले भाऊ भाऊ पण तरी तुमच्यात एवढा फरक कसा रे. रिषभ म्हणत असतो फरक आहे ना, माझा भाऊ माझ्यापेक्षा हुशार, स्मार्ट, डॅशिंग. तर कृष्णा मध्येच म्हणायला लागते आगाऊ, चिडका आणि वृक्ष आहे आणि तू कसा एकदम शांत, प्रेमळ, गुणी बाळ. रिषभ तिला म्हणत असतो इतका पण वाईट नाहीये माझा दादा. कृष्णा त्याला म्हणते वाईट नाही, डेंजर डॉन आहे तो. आपल्याशी कसा वागतो पाहिलंय ना तू, सारखं आपल्या अंगावर ओरडत असतो. कृष्णा सिंधू असे कपडे घालत नाही, कृष्णा आवाज खाली, कृष्णा असं. तेवढ्यातच राघव मागे असतो तर तिचा धक्का राघवला लागतो. तर कृष्णा लगेच रिषभला म्हणते तू आपल्याला सांगितलं का नाही, आपल्याला त्याची मचमच ऐकायची नाही, आधीच सांगून ठेवते. तर राघव कृष्णाला म्हणतो इतका वाईट वागतो का मी तुझ्याशी. कृष्णा लगेच आश्चर्याने त्याला विचारते तू आपल्याशी न चिडता बोलतो, कसं काय. रिषभ म्हणतो तुम्ही दोघं कार्टूनसारखे भांडता, तुमचं बोलणं किती वेळही ऐकलं तरी कंटाळा येत नाही, उलट मजा येते. राघव कृष्णाच्या कानात म्हणतो आज रात्री रेडी राहा, सरप्राईज आहे तुझ्यासाठी, आणि रिषभला घेऊन जातो. तर कृष्णा मनात विचार करते यांच्या मनात नक्की काय चाललंय. मधू शकुंतलाला फोनवर सांगत असते आपल्याला आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटले. तर शकुंतला तिला विचारते काय मार्ग काढलाय तुम्ही. मधू सांगते कृष्णाची गोदामावशी आहे ना, तिला एका मुलीला दत्तक घ्यायचंय. शकुंतला विचारते त्यांना मुलगीच हवी आहे का. तर मधू म्हणते कृष्णाच तसं म्हणाली. तर शकुंतला म्हणते विचार करायला हरकत नाही, म्हणजे कृष्णा जी आहे ती हुबेहूब सिंधू सारखी दिसते, त्यामुळे ती बारकी सावी जास्त कटकट करणार नाही. मधू म्हणते अगदी बरोबर बोललात. तर शकुंतला लगेच तिला म्हणते मैना राणी
इतक्या सहजासहजी तिच्यावर विश्वास ठेवू नका. ती खरं बोलती का हे आधी तपासून बघा. तर मधू तिला म्हणत असते, हो मलाही कळतंय ना. एकदा का गोदा मावशींनी सावीला अडॉप्ट केलं तर आपल्या डोक्याचं टेन्शन जाईल. कृष्णा गुपचूप मधूचं बोलणं ऐकत असते. त्यावेळी ती मनात विचार करते, ही नक्कीच सावीबद्दल बोलतीये म्हणजे हिच्या पार्टनरशीच बोलत असणार. पण हिचा पार्टनर आहे तरी कोण? मधू शकुंतलाला म्हणते, मी कृष्णाला सांगते की तुला मुलगी दत्तक मिळेल, पण तुला राघव बरोबरचा लग्नाचा प्रस्ताव मोडावा लागेल आणि हे घर सोडून कायमचं निघून जावं लागेल. तर शकुंतला लगेच म्हणते, एकदम बरोबर बोललात तुम्ही. आता हे लक्षात ठेवा. असं म्हणून त्या दोघी फोन ठेवून देतात. राघवचा कृष्णाकडून खरं काढून घेण्याचा प्लॅन असतो. त्यामुळे त्याने शेकोटी लावून सिंधू आणि राघवच्या लग्नाचे फोटो तो त्या आगीत जाळत असतो. मागून कृष्णा येऊन त्याला विचारते, काय करतोयस तू? राघव तिला म्हणतो, ज्या व्यक्तीने माझ्या आयुष्याची होळी केली तिच्या आठवणींना राख करतो या आगीत. तर कृष्णा म्हणजे असं विचारते. तर राघव तिला लगेच म्हणतो, तू बरोबर बोलली होतीस. सिंधूशी लग्न करणं माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. आता बास झालं सिंधू पुराण. तर कृष्णा लगेच त्याला थांबवते आणि विचारते, का करतोयस तू हे सगळं? तर राघव गुडघ्यावर बसून कृष्णाला म्हणतो, कारण मला तुझ्याशी लग्न करायचंय. राघव मनात विचार करतो, आता तरी कबूल कर, तूच सिंधू आहेस ते. कृष्णा तो विषय टाळण्यासाठी मोठ्याने हसते आणि राघवला म्हणते, मला वाटलं होतं लंबू की तू जोक नाही करू शकत, पण तू तर सॉलिड जोक केला. राघव तिला म्हणतो, हा जोक नाही, मला खरंच मनापासून तुझ्या सोबत राहायचंय. आई म्हणते ते मला पटलंय. कृष्णा मला तुझ्याशीच लग्न करायचंय. तर कृष्णा म्हणते, आपण सिंधू बिंदू सारखे दिसतो म्हणून तुला आपल्याशी लग्न करायचंय ना? पण आपण आधीच क्लिअर करतो, आपण सिंधू बिंदू नाही. आपण वन अँड ओनली कृष्णा आहोत. राघव म्हणतो, आधी माझा गोंधळ झाला होता. आधी मला वाटत होतं की तू सिंधू आहेस म्हणून. पण आता माझी खात्री पटलीये की तू सिंधू नाही कृष्णाच आहेस. द वन अँड ओनली ओरिजिनल कृष्णा. आणि तू म्हणतेस ते बरोबर आहे. हे असं सिंधू सिंधू करण्यात काही अर्थ नाहीये. म्हणूनच तिच्या सगळ्या आठवणी मी जाळून टाकतोय. आता सिंधूचं कौतुक माझ्या आयुष्यात उरलेलंच नाहीये. मला नकोच आहेत तिच्या आठवणी माझ्या आयुष्यात. आणि खरं सांगायचं तर तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मला सिंधूबद्दल काहीच फिलिंग उरलेल्या नाहीयेत. कारण सिंधूपेक्षा जास्त मला तू आवडतेस कृष्णा. तू खूप सुंदर आहेस म्हणून मला तुझ्याशीच लग्न करायचंय कृष्णा. हे ऐकून तर कृष्णाला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण ती सिंधूच असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, राघव कृष्णाला म्हणत असतो, तुला विचार करायला हवा तेवढा वेळ घे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझा निर्णय बदलणार नाही. मी फक्त तुझ्याशीच लग्न करणार आहे कृष्णा. हे सगळं मधू लांबून ऐकत असते. आणि राघवला मधूला तेथे पाहून तर धक्काच बसतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.